डेअरी, पोल्ट्री, मत्स्यपालन, पशुखाद्य व्यावसायिक आणि शेतकऱ्यांसाठी आयोजित 8व्या आंतरराष्ट्रीय डेअरी व पशुखाद्य प्रदर्शनाचे उद्घाटन ॲटोकल्चर एक्झिबिशन सेंटर पिंपरी येथे उत्साहात पार पडले होते. गव्हर्मेंट पॉलिसीजचा आणि रेग्युलेशन्सचा डेअरी इंडस्ट्रीवर इंडियामध्ये काय इम्पॅक्ट पडतो? ॲक्च्युली काय आहे की आता सध्याच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही लोक महाराष्ट्रातला हा जो दूध व्यवसाय आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक दूध इंडस्ट्रीमधले पावडर आणि बटरवर अवलंबून आहेत. आणि पावडर बटरवर अवलंबून असल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये पावडर आणि बटरचे रेट कमी झालेले आहेत. पावडर बटरचे रेट कमी झाल्यामुळं आमच्याकडे दूध खरेदी दर तेवढा ज्या शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे तेवढा देऊ शकत नाही. आणि या कामामध्ये आम्हाला सरकारचा मोठा आता हातभार मिळालेला आहे. सरकारने शेतकऱ्यांना डायरेक्ट 7 रुपयापर्यंत, मागील काही काळामध्ये 5 रुपये अनुदान होतं, ते आता 7 रुपये वाढवलेलं आहे. त्यामुळं ही इंडस्ट्री जपण्यासाठी आत्ता तरी महाराष्ट्र सरकारने अतिशय सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. आणि या 7 रुपयाच्या अनुदानातून शेतकऱ्याच्या घरामध्ये डायरेक्ट पैसे जातात, पर लिटर आहे ते. आणि त्याच्यामुळं दूध उत्पादक जो आहे शेतकरी, हा जो अडचणीत आला होता त्याला मोठी मदत झालेली आहे. त्यामुळे आमच्या या धंद्यामध्ये सरकारची ही आत्ता तरी फार महत्त्वाची भूमिका आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी क्वालिटी दूध पण महत्त्वाचं आहे ना? महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वेळा याच्यापूर्वी आपल्या दुधाच्या क्वालिटीबाबत शंका कुशंका घेतली जातात. पण मला तेवढं सांगायचं की महाराष्ट्रातला दूध व्यावसायिक हा आता सध्या क्वालिटी मिल्कवर फार भर देतो आहे. आणि क्वालिटी मिल्क म्हणजे दूध स्वीकारतानाच आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं अडल्ट्रेशन नको आहे. ते आम्ही जर बघितलं की सर्व बाजून चेकिंग करायला गेलं तर बऱ्याच टेस्ट आम्हाला एका ठिकाणी घ्यावा लागतात. त्या दृष्टिकोनातून काही मशिनरी आलेली आहे की एका मशीनमध्ये चेक केलं तर सर्व हे होते. थोडक्यात ॲफ्लॉटॉक्सिन अँटीबायोटिक निगेटिव्ह दूध आम्हाला मिळायला पाहिजे. आणि अशा दुधाचं उत्पादनसुद्धा आता आपल्याकडचा शेतकरी करतो आहे. तो 35 रुपये लिटरला रेट मिळाल्यामुळे आता जनावरांचं सगळं व्यवस्थित स्वास्थ्य जपतो आहे. चांगलं कॅटल फीडसुद्धा खायला हळूहळू त्यांनी सुरुवात केली घालायला. त्यामुळे आता आम्हाला मिळणारं दूधही क्वालिटीचं मिळतं आहे. आणि आम्हाला नक्की माहीत आहे की आम्ही उत्कृष्ट क्वालिटी मार्केटमध्ये जे आमचे कोणी सेम हे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्यापेक्षाही उत्कृष्ट क्वालिटीचं जर प्रॉडक्ट दिलं तरच त्याची आमची मागणी होणार आहे. आणि ती करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून आता प्रयत्न करतो. मराठी उद्योजक होण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील? मराठी उद्योजक होण्यासाठी सगळ्यात मोठी कष्टाची तयारी पाहिजे आहे. आणि मला असं वाटतं की व्यवसायामध्ये आजकाल प्रत्येकजण नातं जोडतो पैशाशी, की माझ्याकडं फंड कमी आहे, मला बँकेकडून कर्ज कसे मिळेल. तर मला असं वाटतं की त्याच्यात एक हिंमत असली पाहिजे. आणि त्याची तयारी मानसिक आणि त्याची हिंमत ही नंबर 1ची गोष्ट आहे. अशी जर सर्व तयारी असेल, त्याला जो व्यवसाय करायचा आहे त्याचं रॉ मटेरियल, पक्का माल कुठे विकायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो जर रात्रंदिवस कष्ट करायच्या भावनेने व्यवसायात उतरला तर पैसा ही अडचण नाही आहे. पैसा बरोबर हळूहळू उभा राहतो. म्हणजे मला वाटतं की त्याची धंदा करायची ही त्याच्याकडे जी मस्ती आहे ती असली पाहिजे. माझ्या दृष्टिकोनातून तर हेच महत्त्वाचं आहे. हा एक्सपो आमच्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी खूप छान आहे. खरं तर काही ज्यांचे छोटे व्यवसाय असतील, पॅकिंग मटेरियल मी तुम्हाला सांगितलं, काही पोल्ट्री फीड, कॅटल फीड किंवा काही मशिनरी याच्या संदर्भातलं जे अद्ययावत नॉलेज किंवा पुढे गेलेलं जे टेक्नॉलॉजी आहे तिची आम्हाला पुण्यातल्या पुण्यात इथं सोय झालेली आहे. ज्यांना धंदा करायचा असेल त्या सर्व लोकांना इथे एकाच हॉलमध्ये ह्या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. त्यामुळे आम्हाला टेक्निकलदृष्ट्या जर काही माहिती पाहिजे असेल तर ह्या एक्सपोमधून मिळेल. आणि जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांनाही कस्टमर मिळेल. त्यामुळं ह्या एक्सपोचं, पुण्यामधल्या एक्सपोचं खूप माझ्या दृष्टिकोन तरी खूप महत्त्व आहे. छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी हा अतिशय उत्कृष्ट एक्सपो आहे. तुमचा जो हा कार्यक्रमामध्ये सत्कार झाला आहे आणि तुम्ही ही खूप गोकुल डे कंपनी चालवत आहे, तर तुमचा पण ह्याच्यामध्ये हातभार आहे. पण अजून काय फॅक्टर्स आहे तुमच्या सक्सेसचे? काय आहे की आता मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. शेतकऱ्यांना सध्या दूध व्यवसाय हा अतिशय आवश्यक झालेला आहे. पूर्वीसारखं शेती करा, अन्नधान्य उगवा याच्यापेक्षा त्याला दुय्यम व्यवसाय असणं आवश्यक आहे. आणि दूध व्यवसाय हा उत्तम आहे. महाराष्ट्रासाठी दूध एक आवश्यक गोष्ट आहे. आपल्या लहानपणापासून आपण दुधातच जगतो आणि शेवटी पण आपल्याला दूधच लागतं आहे. त्याच्यामुळे दूध व्यवसायाला अतिशय महत्त्व आहे. आता काय झालं आहे की महाराष्ट्रामध्ये दुधाचं प्रोडक्शन भरपूर झालं आहे. त्याच्यामुळं आपल्याला पुढं मागं प्रॉडक्ट्सकडे जावं लागणार आहे. पूर्वी मला आठवते की आमच्या लहानपणी मला जर श्रीखंड पाहिजे असेल तर मग आम्ही दही लावायचो, मग चक्का करायचो, मग श्रीखंड करायचो.
आता तशी परिस्थिती नाही आहे. मी आज 4 रुपये दिले, 2 रुपये दिले, मला रेडीमेड श्रीखंड मिळते. सगळ्या शेतकऱ्यांनी की आम पब्लिकनी त्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. हे सगळं करताना आपण पुढच्या शतकाचा विचार करून आजची वाटचाल केली तर ते सगळ्यांच्या फायद्याचा होणार आहे. त्यासाठी आपल्याला प्रदीर्घ विचारांची गरज आहे. आज आमच्यासारखे पारतंत्र्यात जन्मलेली आम्ही जी माणसं आहोत ती आम्ही बघितलं आहे दूध म्हणजे काय असतं. म्हणजे कधी कधी दुधासाठी आम्ही वणवण फिरलो, पण आज महाराष्ट्रात भरपूर दूध आहे. फक्त आपल्याला क्वालिटी आणि सातत्य पाहिजे. टेम्पररी फायद्याच्या मागे न लागता हे दूरगामी कसं होईल, दीर्घकाळापर्यंत कसं चालेल, आपलं हे उत्तरदायित्व, आपलं ही जबाबदारी असं सांभाळून हे जर उद्योग केले तर याच्यात सक्सेस नक्की आहे. आजच्या युवकांसाठी तुम्ही टेम्पररी फायद्यांच्या मागे लागू नका. तुमचा कुठलाही धंदा करताना किंवा उद्योग करताना याचं लाँग रेंजमध्ये कसं चालेल, त्याचा वर्षानुवर्ष फायदा कसा होईल. आजकाल काय झालं, युवकांना टेम्पररी फायदा मिळायचा, त्याचा उपभोग घ्यायचा, विसरून जायचं. पण ते अतिशय घातक आहे. पुढच्या पिढीसाठी तुम्ही लाँग रेंज विचार करून तुम्ही आज इथपर्यंत आलात ते एका दिवसासाठी नाही. त्यामागे खूप आपल्या संस्कृती आपली मोठी आहे, घटना मोठी आहे, आपल्याला इतिहास खूप भरपूर आहे. आणि आपण भाग्यवान आहोत की आपल्याला समृद्ध इतिहास आहे, आपल्याला समृद्ध बॅकग्राऊंड आहे, आपल्याला समृद्ध संस्कृती आहे. ती टिकवायची असेल तर आपल्याला लाँग रेंजचा विचार करावा लागेल. मी डॉक्टर राजेंद्र कोकणे, एक्स डायरेक्टर ऑफ नॅचरलिझम फूड्स, मुंबई. पहिली गोष्ट म्हणजे बेनिसन मीडिया आणि आनंद गोराड यांचं मी अक्षरशः शतशः आभार मानतो. गेली 8 वर्षे हे जे काय एक्सपो सादर करतायत त्या ह्याच्यात नवीन नवीन विषय घेऊन ते लोकांकडे येतात. मला बेसिक गोष्ट असं सांगायची आहे की आज आपण दूध उत्पादनामध्ये अगदी प्रथम क्रमांकावर आहोत वगैरे, पण दुधाला रेट मिळत नाही ही प्रत्येक शेतकऱ्याची ओरड आहे. तर ही ओरड कुठेतरी थांबवायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर या दुधाचं मूल्य वाढवायला पाहिजे. मूल्य कसं वाढवणार, तर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून. तर आपण जे आनंद गोराड साहेबांनी आज आणि उद्या हे 2 दिवस सेमिनार ठेवलेले आहेत, एक आईस्क्रीम इंडस्ट्रीवर आणि एक मिठाई इंडस्ट्रीवर. तर यामध्ये दुधाचं मूल्य वाढवण्याकरता आपण कोणते पदार्थ बनवायला पाहिजे, कोणत्या पदार्थाचं मूल्य आत्ता बाजारात चांगलं आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त पैसा कसा मिळेल शेतकऱ्याला की जेणेकरून त्याचा खर्च भागला जाईल, या गोष्टीवर आपल्याला चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. ती माझी आपल्याला एक विनंती आहे की ही चर्चासत्र आपण न विसरता आणि अजिबात हायगाय न करता ही चर्चासत्राला आपण अटेंडन्स द्यावा, आपण तिथं सादर करावे, आपले प्रश्न तिथे मांडावेत, जेणेकरून आपलं जे आता नुकसान होतं आहे, दूध उत्पादन करूनसुद्धा आपल्याला योग्य पैसा मिळत नाही, तो पैसा आपल्याला या माध्यमातून कसा मिळेल, हे 2 चर्चासत्रे नक्कीच तुम्ही हजर राहा, ही माझी विनंती आहे. धन्यवाद. आपण दूध उत्पादन करतो आहे बरोबर आहे, त्याबरोबर आता सध्या चर्चा जी चालू आहे ती म्हणजे दुधाची क्वालिटीबद्दल, म्हणजे गुणवत्ता. आपल्याकडे आपण आपलं जे महाराष्ट्र म्हणा किंवा आपलं भारत म्हणा, आज आपण मागे का आहोत, एक्सपोर्ट जास्त आपण आपले प्रोडक्ट्स मिठाई म्हणा किंवा आपले दुग्धपदार्थ आपण एक्सपोर्ट का करू शकत नाही, तर क्वालिटी, अनहायजिननेस. आपण क्वालिटीकडे अजिबात लक्ष देत नाही आणि मग क्वालिटी अतिशय खराब असल्यामुळे आपले पदार्थ हे डेव्हलप्ड कंट्रीमध्ये US आणि यासारख्या ठिकाणी आपले पदार्थ चालत नाहीत, कारण त्यांचे नियम अतिशय कडक असतात आणि त्यामुळे आपले पदार्थ त्यांच्या नियमात बसत नाहीत. तर आपल्या शेतकऱ्यांनी ही सुद्धा जाणीव ठेवायला पाहिजे की नुसतं दूध उत्पादन करून किंवा दूध उत्पादन वाढवून किंवा भेसळ करून दूध वाढवून त्यापेक्षा क्वालिटीवर जर भर दिला तर आपण जे पदार्थ बनवू ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुद्धा बनतील, याची मला खात्री वाटते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी नुसतं दूध उत्पादन वाढवण्यापेक्षा आपली क्वालिटी, गुणवत्ता कशी सुधारेल याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे. तर गोकुळा खूप मोठा ब्रँड पण आहे आणि त्याची विक्री पण खूप वाढली आहे, त्याचे संकलने खूप वाढलं आहे, त्याची उत्पादने खूप वाढलं आहे. तर तुम्ही हे सगळं मॅनेज कसं करता आणि तुमची स्ट्रॅटजी काय त्याच्यासाठी? की गोकुळ हे सहकारी तत्वावरती चालणारा हा प्लांट आहे, परंतु सहकारी संघावर जरी चालत असलं तरी त्याचं जे काही कामाचं जे काही स्वरूप आहे ते कॉर्पोरेटला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचं स्वरूप आहे. त्याच्या पाठीमागं सगळे दूध उत्पादक यांची मेहनत आहे, कर्मचाऱ्यांची मेहनत आहे, दूध संस्था ज्या आहेत त्या देखील त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा सहभाग नोंदवतात आणि पारदर्शक व्यवहारामुळं दूध संकलनामध्ये नवीन नवीन उच्चांक आम्ही गाठत आहोत. ग्राहक देखील आमच्या दुधाला पसंती देण्याचं कारण म्हणजे आमचे जे ग्राहक आहेत गेल्या 30 वर्षापासून आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि ते एकदम लॉयल आहेत त्याच गोष्टीसाठी. त्यांची विश्वासार्हता दुसऱ्या कुठलंही दूध दिलं
तरी ते ॲक्सेप्ट होत नाही, कारण त्याच्या असणारी कोल्हापूर जिल्ह्यातल्या मातीतला जो गंध आहे आणि पाण्याची जी चव आहे त्याचा एक वेगळ्या पद्धतीचा त्याच्यामध्ये सहभाग असल्यासारखा आहे. त्यामुळं गोकुळची जी उत्पादनं आहेत त्या क्वालिटीच्या बाबतीत आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही, हे त्याच्या पाठीमागचं यशाचं गमक आहे. वास्तविक पाहता दूध ज्यावेळेस क्वालिटी जर बघितली तर अँटीबायोटिक्स असेल, प्रतिजैविक असतील किंवा ॲफ्लोटॉक्सिन असेल, म्हणजे जे अंश येणारे आहेत त्याचं प्रमाण आम्ही कमी करण्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयोग करत आहे. जसं बघितलं तर आयुर्वेदिक उपचार पद्धतीच्या द्वारे जनावरांची ट्रीटमेंट देखील करायची, जेणेकरून त्याच्यामध्ये अंश येता कामा नयेत याची दखल देखील आम्ही घेतलेली आहे. त्याचबरोबर कार्बन फूटप्रिंटच्या अंतर्गत कमी करण्यासाठी, कार्बन इमिशन कमी करण्यासाठी बायोगॅसची निर्मिती आम्ही आज देशभरामध्ये, मला इथं अभिमानाने सांगायला आवडेल की भारतामध्ये सगळ्यात जास्त एका जिल्ह्यामध्ये 5743 एवढे बायोगॅस आम्ही बसवलेत. त्याच्या माध्यमातून 20 कोटी रुपयाची इतकी सबसिडी दूध उत्पादकांना मिळालेली आहे आणि त्यामुळं आम्ही कार्बन इमिशन म्हणजेच मिथेन गॅस कमी करण्याच्यासाठी आमचे जे प्रयत्न आहेत ते खरंच वाखाणण्याजोगे आहेत. त्यासाठी आमच्या दूध उत्पादकांनी, महिला दूध उत्पादकांनी हे बायोगॅस बसवलेले आहेत. त्याचबरोबरीनं मॅन्युअर मॅनेजमेंट प्रोग्रॅमच्या अंतर्गत आमच्याकडं स्लरी जी तयार होती, बायोगॅसमधून निघणारा जो द्रव्य पदार्थ आहे त्याचंसुद्धा आम्ही म्हणजे संकलन करतो. त्याचं टँकरच्या माध्यमातून आम्ही ते गावातून उचलून आणतो आणि त्याचेही पैसे देतो त्या स्लरीचे आणि त्याच्यापासून आम्ही खतं निर्माण केलेली आहेत आणि तीसुद्धा आम्ही शेतकऱ्यांना देतो, जेणेकरून त्याची जी वैरण तयार होईल ती वैरण दूध उत्पादक आपल्या जनावरांना देतील आणि त्याच्यातून जे दूध निर्माण होईल ते अतिशय चांगल्या दर्जाचं दूध उत्पादन. थोडक्यात याच्यामध्ये संपूर्ण चेनला आम्ही कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. गोकुळ हे कायमस्वरूपी दूध उत्पादकाला केंद्रस्थानी मानून आणि ग्राहकाला त्याची व्हॅल्यू देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. आपण स्वबळावरती आपण काम करतो आहे आणि आपल्याकडं मागच्या वर्षामध्ये, आर्थिक वर्षामध्ये दुधाचे दर हे खूप मोठ्या प्रमाणावरती मार्केटमधले कोसळले होते, तरीसुद्धा गोकुळ सक्षमपणे दूध उत्पादकाच्या पाठीशी राहिला, सगळ्यात जास्तीचा दर देण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. वास्तविक पाहता युवकांना मी असेच आव्हान करतो की दुग्ध व्यवसायामध्ये खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. मग ते आज पोस्ट कोविडच्या पिरियडच्या नंतर आपण न्यू नॉर्मल असं पद्धतीने त्याचा वापर करतो आहे. तर नोकरीच्या पाठीमागं न जाता जर का दुधाच्या धंद्यामध्ये आला आणि स्पेशली म्हैस दुधामध्ये जर का निर्मितीमध्ये जर आपण लक्ष घालायला सुरुवात केली तर राऊंड द इयर आपल्याला वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आणि जर गोकुळसारखा जर एखादा संघ जर चांगल्या पद्धतीने काम करत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ॲश्युअर्डली 365 दिवस चांगल्या पद्धतीचं रोजगाराचं उपलब्धता होऊ शकेल आपल्याकडे. आणि गोकुळ इज अ बिग ब्रँड. तुम्ही ॲनिमलकडनं प्रोडक्शन पण आहे तुमचं दुधासाठी, तर तुम्ही सेफ्टी प्रिकॉशन्स कसे घेतात ॲज डेअरी प्रोडक्ट्स? त्याच्यासाठी सेफ्टी खूप लागते आणि लोकांचे खूप प्रश्न पण असतात सेफ्टी रिलेटेड, तर तुम्ही सेफ्टी प्रिकॉशन्स कसे घेतात? सेफ्टीच्या बाजूला जर विचार करायचा झाला तर आमच्याकडून जे गोकुळ हा संघ आहे हा 61 वर्ष जुना संघ आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यात मोठी जी स्ट्रेंथ आहे ती दूध उत्पादकांच्यासाठी आम्ही जे काही ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतो आहे, दूध उत्पादकांसाठी आमच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. की त्याच्यामध्ये आमच्याकडं 800 लोक फक्त बॅकवर्ड इंटिग्रेशन म्हणजे दूध उत्पादकांना शिक्षण चांगल्या पद्धतीचं होईल, त्याचबरोबर कशा पद्धतीने हा धंदा करायला पाहिजे याच्याचं मार्गदर्शन त्यांच्या गोठ्यावर जाऊन देण्यासाठी आमच्याकडं 250 लोकांची एक लोकल रिसोर्स पर्सनची टीम आहे की जे जनावरांना काय खायला घालायला पाहिजे आणि ज्याच्यापासून जास्त दूध उत्पादन कसं होईल, त्याचबरोबर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस कशा फार्मच्या लेवलला तपासल्या जातील, मॅस्टायटिससारखे रोग कशा पद्धतीने अवॉइड केले जातील, अशा पद्धतीचं शिक्षण हे आम्ही तिथं देत असतो. त्याचबरोबरीनं मायक्रो ट्रेनिंग सेंटर्स आम्ही उपलब्ध करून दिलेत. 4 मायक्रो ट्रेनिंग सेंटर्स आमच्याकडं आम्ही स्थापन केलेले आहेत आणि त्या मायक्रो ट्रेनिंगच्या संदर्भात जर बघायचं झालं तर दूध उत्पादकाचे
जोडीने त्यांनी या ट्रेनिंग सेंटरला उपस्थिती दाखवतात आणि त्याच्यामुळं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती की महिलांचा दुग्ध व्यवसायामध्ये सगळ्यात जास्त मोठा संबंध आहे. 70% महिला या काम करतात. 30% पुरुष मंडळी जे दुधाची डिलिव्हरी करायची आहे, डेअरीला दूध घालायचं आहे एवढं काम करतात, परंतु ज्याचा जनावरांचा सांभाळ जर करायचा असेल तर ती महिला करते. तर आमचा फोकस असा आहे की आमच्याकडं महिला नेतृत्वाची एक टीम आहे. ती महिला सबलीकरणाचा प्रोग्राम आम्ही हाती घेतलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून महिलांपर्यंत आम्ही जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून जे काम करणार आहेत त्यांना जर का या गोष्टीची सेफ्टीच्या, दुधाच्या सेफ्टीच्याबद्दल, जनावरांच्या सेफ्टीच्याबद्दल जर का कळालं तर ते अजून चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय करू शकतील आणि ज्याला ग्राहकाला आपण संतुष्ट करण्याच्याकडं आपल्याला एक पाऊल ठेवता येईल.